नमस्कार सर्व आईंना. आजपासून आपण सुरू करतोय एक पवित्र प्रवास, भगवद्गीतेचे मार्गदर्शन गर्भवतींसाठी. भगवद्गीता हा केवळ एक ग्रंथ नाहीये, तर त्याच्यामध्ये जीवनाचे सार आहे. तुम्हा सर्वांना हे तर माहितीच आहे की आई जे विचार करते, जे ऐकते ते थेट बाळाच्या मनावर खोलवर परिणाम करतो, गर्भात असतानाच. संस्कृत श्लोकांचा उच्चार मन हा शांत करतो, सकारात्मक ऊर्जा देतो. म्हणूनच आपण रोज एक श्लोक घेऊन त्याचा अर्थ जाणून घेऊया, आईसाठी संदेश समजून घेऊया आणि बाळासाठी संस्कार देऊया. आता पाहूया आजचा श्लोक. हा श्लोक अध्याय नंबर 2 आणि नंबर 7 या क्रमांकाचा आहे. कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यश्रेयः स्यानिश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम. या श्लोकाचा अर्थ असा आहे की या श्लोकात अर्जुन म्हणतो, हे कृष्णा, माझा स्वभाव हा कमकुवतपणेमुळे दबला आहे. धर्माने काय योग्य आहे याबाबत मी संभ्रमित झालो आहे. म्हणूनच मी तुला विचारतो, जे खरंच माझ्या कल्याणासाठी असेल ते सांग. मी तुझा शिष्य आहे, मी तुला शरण आलो आहे, मला योग्य मार्ग दाखव. प्रिय मातांनो, या श्लोकापासून आपण काय शिकू शकतो की गोंधळलेल्या क्षणी आपण ईश्वराकडे शरण गेलं पाहिजे. गर्भधारणेच्या काळात शंका, भीती, भावनिक चढउतार होतात, पण लक्षात ठेवा, कृष्णासारखा गुरु, सखा आणि रक्षक आपल्या सोबतच आहेत आणि नेहमीच असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवा, तेच आपल्याला योग्य मार्ग दाखवतील. मैत्रिणींनो, गर्भसंस्कारात गर्भसंवादाचे म्हणजेच वूम्ब टॉकचे खूप जास्त महत्त्व आहे. चला तर डोळे झाका आणि 3 मोठे श्वास घ्या आणि आपण आता आपल्या बाळाशी बोलणार आहोत. माझ्या गोंडस बाळा, जेव्हा जीवनात गोंधळ असेल तू घाबरू नकोस. नेहमी धैर्य ठेव आणि परमेश्वराकडे शरण जा. तो तुला योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करेल. बाळा, तू एक मजबूत, शांत आणि विश्वासू व्यक्ती होशील. आई नेहमीच तुझ्यावर खूप 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 प्रेम करते आणि आम्ही तुझी आतुरतेने वाट पाहत आहोत. आता आपण भगवान श्रीकृष्णाकडे बाळासाठी प्रार्थना करणार आहोत. हे श्रीकृष्णा, माझ्या बाळात तुझ्यासारखी बुद्धी येऊ दे, तुझ्यासारखा शांत स्वभाव, तुझ्यासारखा धीर आणि तुझ्यासारखी प्रेमळता त्याच्या हृदयात राहू दे. हे प्रभू, माझ्या गर्भातील बाळाला तुझ्या दैवी मार्गदर्शनाचा आशीर्वाद मिळू दे. प्रिय मातांनो, गीतेचा प्रत्येक श्लोक आई आणि बाळासाठी सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो. तुम्ही सर्वजणी रोज थोडं थोडं वाचत जा, थोडे थोडे अनुभव घ्या आणि आपल्या गर्भाला पवित्र संस्कार द्या. पुन्हा भेटू.